यवतमाळ जिल्ह्याअंतर्गत तहसीलदार वनी म्हणून सध्या कार्यरत आहे। मी आपणास जमिनीचे प्रकार व त्याबाबतच्या तरतुदी या संदर्भात काही प्राथमिक माहिती आपणास देणार आहे। तर बेसिकली भूधारणा पद्धतीचे 4 प्रकार आढळून येतात, याची सर्वांनी नोंद घ्यावी। हे 4 प्रकार कोणते हे आपण प्राथमिकरित्या आधी समजून घेऊ। त्यामध्ये सर्वप्रथम भूगोळदार वर्ग 1 पद्धत आहे। या पद्धतीमध्ये अशा जमिनी येतात ज्या जमिनीचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध नसतात। शेतकरी या जमिनीचा स्वतः मालक असतो आणि तो त्याच्या इच्छेनुसार जमिनीची खरेदी विक्री किंवा हस्तांतरण करू शकतो। प्रामुख्याने शेतकरी या जमिनीचा स्वतः मालक असतो आणि त्या संदर्भात त्याला सर्व अधिकार असतात। ही गोष्ट या संदर्भात समजून घेणे गरजेचे आहे। आता आपण प्रेझेंटेशनमध्ये बघू शकता की आपण एक सातबारा दाखवलेला आहे। डावीकडे वर एक निळ्या रंगाचा ॲरो दाखवलेला आहे, तिथे जो भूगोळदार प्रकार आहे तो नमूद केलेला आहे। तर दाखवल्याप्रमाणे भूगोळदार वर्ग 1 तिथे नमूद करण्यात आलेले आहे। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो भूगोळदार वर्ग 2 पद्धत आहे। या पद्धतीमध्ये जमिनीचे हस्तांतरण करण्यावर शासनाचे निर्बंध असतात आणि सक्षम सरकारी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण करता येत नाही। या जमिनी नियंत्रित सत्ता प्रकार किंवा निर्बंधित सत्ता प्रकार किंवा प्रतिबंधित सत्ता प्रकार इत्यादी नावानेही या ओळखल्या जात असतात। जसं आपण मागे भूगोळदार वर्ग 1 चा सातबारा बघितला, त्याचप्रमाणे आता आपण भूगोळदार 2 चा सातबारा पण आपल्या डिस्प्लेला आपल्याला दिसतोय। डावीकडे वर एक ब्ल्यू ॲरो दाखवण्यात आलेला आहे, निळ्या रंगाचा एक ॲरो दाखवण्यात आलेला आहे, तिथे भूगोळदार वर्ग 2 पद्धती नमूद केलेली आहे। त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे तो शासकीय पट्टेदार हा प्रकार आहे। या जमिनी जनरली सरकारी मालकीच्या असतात पण भाडे तत्त्वावर दिल्या असतात। या जमिनी सामान्यतः 10 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष किंवा 99 वर्ष इत्यादी मुदतीच्या कार्यकाळासाठी भाडे तत्त्वावर दिले असतात। त्यानंतर चौथा प्रकार जो आहे तो महाराष्ट्र शासन। चौथ्या प्रकारच्या जमिनी ज्या आहेत त्या महाराष्ट्र शासन या प्रवर्गात मोडतात। या जमिनी सरकारी मालकीच्या असतात। आता सामान्य नागरिकांशी संबंधित असलेला जो प्रमुख भाग आहे तो आहे भूगोळदार वर्ग 2 मधील जमिनी आणि त्या संदर्भातील ॲक्च्युली तरतुदी काय आहेत। तर जसं सुरुवातीला सांगितलं की भूगोळदार वर्ग 2 च्या जमिनी ज्या आहेत या जमिनीचं सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरण होत नाही। या ज्या जमिनी आहेत या खातेदारांना वेगवेगळ्या कायद्यांनुसार वाटप केलेल्या किंवा प्रदान केलेल्या असतात आणि त्या अटी व शर्ती त्यास लागू असतात। आता प्रामुख्याने तलाठी दप्तर, ग्राम महसूल अधिकारीचं जे दप्तर आहे त्यामध्ये गाव नमुना 1 ते 21 असे 21 गाव नमुने असतात। त्यामध्ये गाव नमुना 1 क मध्ये भूगोळदार वर्ग 2 च्या जमिनींची माहिती दिलेली असते। गाव नमुना 1 क हा भूगोळदार वर्ग 2 च्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा नमुना आहे। आता वर्ग 2 च्या जमिनीचे प्रकार किती आहेत, तर महाराष्ट्र शासनाच्या 17 मार्च 2012 च्या GR नुसार आणि त्यासोबतच 15 मार्च 2021 च्या GR नुसार 2 शासन निर्णय शासनाचे आहेत। त्यानुसार एकूण 16 प्रकारांमध्ये भूगोळदार वर्ग 2 च्या जमिनींचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे। यामध्ये गाव नमुना 1 क चा सुधारित नमुना सुद्धा देण्यात आलेला आहे। तर प्रामुख्याने ते 16 प्रकार कोणते आणि त्याची नोंद गाव नमुना 1 क मध्ये कुठे नमूद असते ते आपण पहिले समजून घेऊयात। प्रथम मुंबई कुड वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये विक्री झालेल्या ज्या जमिनी आहेत त्यांची नोंद गाव नमुना 1 क मध्ये नमूद असते। त्यानंतर वेगवेगळ्या इनाम व वतन जमिनी, देवस्थान जमिनी वगळून याची नोंद गाव नमुना 1 क 2 मध्ये नमूद असते। त्यानंतर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये विविध योजनांतर्गत प्रदान, अतिक्रमण, नियमाकुल केलेल्या जमिनी यांची माहिती गाव नमुना 1 क 3 मध्ये नमूद असते। महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये विविध योजनांतर्गत प्रदान, अतिक्रमण, नियमाकुल केलेल्या जमिनी यांची नोंद गाव नमुना 1 क 4 मध्ये नमूद असते। त्याचप्रमाणे महानगरपालिका, नगरपालिका व विविध प्राधिकरण यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी अथवा ग्रामपंचायतीकडे भूचरण अथवा इतर प्रयोजनांसाठी वर्ग केलेल्या जमिनी यांची जी नोंद असते ते गाव नमुना 1 क 6 मध्ये नमूद असते। त्यानंतर देवस्थान इनाम जमिनी हा एक प्रकार आहे, त्याची नोंद गाव नमुना 1 क 7 मध्ये नमूद असते। त्यानंतर आदिवासी खातेदारांच्या जमिनी यांची नोंद गाव नमुना 1 क 8 मध्ये नमूद असते। त्यानंतर महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम 1999 च्या कलम 16 अन्वये प्रदान केलेल्या ज्या जमिनी आहेत त्यांची नोंद गाव नमुना 1 क 9 मध्ये नमूद असते आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या शासकीय जमिनींची नोंद गाव नमुना 1 क 10 मध्ये नमूद असते। तसेच महाराष्ट्र खाजगी वने अधिनियम 1975 तसेच महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये चौकशीसाठी ज्या प्रलंबित असलेल्या जमिनी आहेत त्याची नोंद गाव नमुना 1 क 12 मध्ये नमूद असते।
भूमिधारी हक्कान्वये प्राप्त झालेल्या जमिनी यांची नोंद गाव नमुना 1-13 मध्ये नमूद असते. महाराष्ट्र शेत जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961 अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी यांची नोंद गाव नमुना 1-14 मध्ये नमूद असते. तसेच भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी याची नोंद गाव नमुना 1-15 मध्ये नमूद असते. तसेच वक्फ जमिनी यांची सुद्धा नोंद गाव नमुना 1-16 मध्ये नमूद असते. तर गाव नमुना 1 मध्ये 16 भूगोळदार वर्ग 2च्या प्रकारांचं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की कोणत्या जमिनीचं भूगोळदार वर्ग 2 मधून भूगोळदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण होत नाही. तर आता प्रेझेंटेशनमध्ये दाखवल्याप्रमाणे ज्या जमिनी आहेत त्या जमिनींचं भूगोळदार वर्ग 2 मधून भूगोळदार वर्ग 1 मध्ये रूपांतर होण्याबाबत सध्या तरी कायद्यात तरतूद नाही. त्यामध्ये सिलिंगच्या जमिनी वर्ग 1 करण्याची अजून कायद्यात तरतूद नाही आहे. त्यानंतर महानगरपालिका नगरपालिका यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या जमिनी शासकीय जमिनी असल्यामुळे त्यांचंसुद्धा वर्ग 1 मध्ये रूपांतरण होत नाही. त्यानंतर देवस्थान इनाम जमिनी, त्यानंतर खाजगी वने, त्यानंतर सिलिंग अन्वये कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी, तसेच भूसंपादन अधिनियमान्वये संपादित केलेल्या जमिनी आणि वक्फ जमिनी हे जे प्रकार आहे या जमिनीचं वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये रूपांतरण होत नाही. आता बेसिकली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याकडे कुडाच्या जमिनी आढळतात. तर त्या कूळ जमिनी भूगोळदार वर्ग 2 मधून भूगोळदार वर्ग 1 मध्ये करण्याकरता आवश्यक कागदपत्रे कोणते हे आपण समजून घेऊया. त्यामध्ये 2 बाबी सर्वात महत्त्वाच्या आहे. सदर शेत जमीन ही कूड हक्काने प्राप्त झाली आहे याबाबतचा कुडाचा पट्टा, पेरेपत्रक किंवा सदर शेतजमीन कूड हक्काने प्राप्त झाली आहे याबाबतचा कोणताही पुरावा आपल्यास तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागतो. आणि सदर शेत जमिनीचे मागील 10 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे हस्तांतरण, विक्री किंवा खरेदी व्यवहार झाला नसावा. या हस्तांतरणामध्ये वारस कारवाई इत्यादी या हस्तांतरण मानले जात नाही. हे 2 पुरावे जर आपण तहसील कार्यालयामध्ये जमा केले तर आपण आकारणीच्या 40 पट रक्कम भरून आपली भूगोळदार वर्ग 2ची कुडाची जमीन ही वर्ग 1 मध्ये रूपांतरित करू शकता. त्यानंतर नुकताच भाडेपट्ट्याने धारण केलेल्या जमिनी भूगोळदार वर्ग 2 मधून भूगोळदार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करण्याबाबत तरतूद आलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 4 मार्च 2025च्या शासन निर्णयाद्वारे भाडेपट्ट्याने प्रदान केलेल्या भूगोळदार वर्ग 2च्या जमिनी भूगोळदार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्याबाबत सविस्तर तरतुदी देण्यात आलेल्या आहे. 4 मार्च 2025 रोजी याबाबत मार्गदर्शक सूचना आपणास प्राप्त झालेल्या आहेत. सदर नियम जे आहेत ते सार्वजनिक प्राधिकरणांनी सार्वजनिक प्रयोजनासाठी धारण केलेल्या जमिनी वगळून इतर जमिनीकरताच लागू करण्यात आलेले आहे. या संदर्भातील अंतिम अधिकार हे संबंधित जिल्हाधिकारी यांना आहेत. या GRमध्ये या शासन निर्णयामध्ये कोणत्या प्रकारच्या जमिनीकरिता कोणत्या प्रकारची रक्कम ही शासन भरणा करावी लागेल आणि त्या संदर्भातल्या तरतुदी काय आहेत याची डिटेल माहिती देण्यात आली आहे. थँक्यू.